बाळांनो इकडे लक्ष द्या. काय म्हणतात रे याला? अनुस्वार. काय म्हणतात? अनुस्वार. अनुस्वाराचा आवाज कशावर अवलंबून असतो? अक्षर पुढे येणाऱ्या अक्षरावर का मागे येणाऱ्या अक्षरावर? पुढे येणाऱ्या अक्षरावर अनुस्वारचा आवाज अवलंबून असतो. जर या अनुस्वारच्या पुढे क वर्गातील अक्षर असेल तर या अनुस्वारचा आवाज कसा होतो रे? शाबास. आणि च वर्गातील असेल तर न. आणि प वर्गातील असेल तर अरे प वर्गातील असेल तर काय होतो? म. व्हेरी गुड. काय होतंय? म होतंय. आणि ट वर्गातील असेल तर न. आणि त वर्गातील असेल तर न होतो. पण या अनुस्वारच्या पुढे यापैकी एखादं अक्षर असेल तर या अनुस्वारचा आवाज कसा होतो माहितीये का? म. कसा होतो? म असा होतो. आता हा शब्द वाचा बाळांनो. अरे ह्या अनुस्वारचा आवाज म होतो. संरक्षण. कसा होतो? आता हे वाचा शब्द. कसा होईल? संशय. व्हेरी नाईस. हा शब्द वाचा बाळांनो. कसा झाला? संहार. व्हेरी गुड. आता हा शब्द वाचा बाळांनो. सिंह. काय होतो? व्हेरी नाईस. हा अरे संवाद. काय होतो? आता हा वाचा. काय झाला? आता बाळांनो हे वाक्य वाचा. एकदाच म्हणा बाळांनो. सिंह जंगलाचा राजा आहे. मग हे कसं वाचणार? सिंह म्हणणार का आता? सिंह. काय म्हणायचं? सिंह म्हणायचं पण नाही. ह्या अनुस्वारचा आवाज न निघल का रे? कसा निघल मग? म. सिंह. समजलं बाळांनो? आता तुम्ही काय करायचं? 2 लाईनची वही काढायची. 2 लाईनच्या वहीमध्ये हे सर्व लिहून घ्यायचं. पण लिहायचं कसं बाळांनो? वाचत तर लिहायचं पण समजून घेऊन लिहायचं. हा ओके बाळांनो. आणि उद्या येते वेळेस असे तुम्ही 20 शब्द लिहून आणायचे. समजलं?